नमस्ते यूट्यूब मंडळी. मी आज काय बनवता माहिती आहे का? उकडीचं मोदक बनवता का? मी 2 नारळ किसून नाही खवणून घेतल्यात आणि थोडीशी खसखस घेतले. खसखस टाका चांगलं लागतात मोदक. आणि साखर घेतले, थोडीशी हे घेतली आपलं काय ग केसर, आणि गूळ घेतलाय आणि तूप घेतले. आता मस्त कढई तापत ठेवले. आता त्याच्यामध्ये आपण खोबरा टाकू. हे बघा मंडळी, मी ना कढईत खोबरा टाकला. आता थोडासा तूप टाकता आणि खोबऱ्याला घाटलून घेता. आता तुम्हाला जास्ती गोड पाहिजे तर जास्ती हे टाका, गूळ टाका, साखर टाका. पण गूळ किती पण टाकला ना तरी साखर टाकायची का? आता गूळ टाकता त्याच्यात. मोदक बनवत आहे. मोदक बनवायचे. किती पण गूळ टाकला तरी थोडीशी साखर टाकायची. आता ही थोडीशी साखर टाकता, कमीच टाकता, नंतर टाकीन लागला तर. आता सर्व मिक्स करून घेता. याला चव बनवायची याची. उकडीचं मोदक खायचं. आता मस्त भाजून घेता आणि मग झाल्यावर तुम्हाला थोड्या वेळानं दाखवता. आणि काला गूळ घेतल्या का? तुम्हाला पिवळावाला असतं ना तो घेतला तरी चालेल. कुठला पण घ्या, पण गुळाचंच बनवा, मस्त लागतं. साखरेचं पण चांगलं लागतं, गुलाचं पण चांगलं लागतं. हे बघा मंडळी, आपला खोबरा आता मस्त होत आले. हे बघा मंडळी, झाले आपले. ये आता याच्यामध्ये थोडीशी खसखस टाकवा काही. आता मस्त बारीक गॅसवर शिजून देता आणि मग झाल्यावर तुम्हाला दाखवता. हे बघा मंडळी, झाली आपली चव बनून. आता गरम गरमच आहे नाही. आता ही थंडी झाली ना, मग उकडीचं मोदक बनवायचं. मग आता मी उकड घेता पिठाची आणि मग दाखवता कसे. बघा मस्त सुटसुटीत झाले, चिकट बिकट नाही झाली, मस्त झाले. खसखस टाकायची का? मग चांगली टेस्ट येते. भारी बनवले ना मंडळी. काजू बदाम पाहिजे तर काजू बदाम टाका. आता थोडीशी वेलची पावडर टाकता का? मग अशी दाखवली ना मी, आता दाखवता का? वेलची पावडर टाकता जराशी. बघा मंडळी, आता थोडीशी वेलची पावडर टाकता. सफेद सफेद का दिसतं माहिती आहे का? साखर वटले ना त्याच्यात म्हणून का. आता सर्व मिक्स करून घेता. डायरेक्ट आता मोदक बनवतानाच दाखवता. हे बघा मंडळी, मी आता मोदकासाठी पाणी ठेवले गरम करत. त्याच्यात थोडासा मीठ टाकले आणि तांदळाचं पीठ आणि आपण चव बनवले ना ती का. हे बघा किती मस्त झाले ना. आता मस्त पाण्याला उकळ आले आणि त्याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकले. पाणी उकळला ना, मग त्याच्यामध्ये पीठ टाकून उकड घ्यायची चांगली. सुकी सुकी नाही घ्यायची का, नाही तर मोदक कडक होतील. थोडंसं ओला ओला असतं ना पीठ, तसं घ्यायचं. दाखवतं थांबा का तुम्हाला. पाणी मस्त उकळले आपलं. आता त्याच्यामध्ये आपण पीठ टाकू. असं आता सर्व उकड काढून घेता. साईडला दूध ठेवले गरम करत. बघा झाले आपले उकड काढून. आता पीठ मलताना तुम्हाला दाखवता. हे बघा मंडळी, पीठ मी परातात काढून घेतले. आता थंड झाले. आता मलून घेता याला पिठाला. आता मलताना ना दाखवणार, मोबाईल पकडायला लागेल ना एक हातात. मलताना कसं दाखवू? एक हाताने नाही मलता यायचं ना पीठ, 2 हाताने मलायला लागल. मग हाताने माझे मोबाईल आहे. मग आता फोन साईडला ठेवता आणि या पीठ मलून घेता. आता पीठ मलून झाल्यावरच तुम्हाला दाखवता. हे बघा मंडळी, माझं झालंय. आता पीठ मलून आता याचं मस्त मोदक बनवून दाखवता का. तर थोडासा पीठ घेता. हे बघा मंडळी, आता मोठे मोठेच बनवायचे ना मोदक. मोठे बनवा, बारके बनवा. हे मस्त पीठ घेतले. जाम मोठा होल वाटतं याचा. आम कमी करून दे. थोडासा हाताला पाणी लावायचा, तेल लावायचा, असं बनवायचा का. थोडंसं तेल पण लावायचा.
हाताला चिपकत नाही पीठ. मस्त मोदक बनवून घेता. एक बनवून दाखवतात आंबा तुम्हाला. का पातळ नाही करायचं, मग फाटतात ते. अशी वाटी बनवायची मोदकाची. असा आता याच्यामध्ये सारण घेतलंय ना आपण. हे आता चव बनवले ना आपण, ते टाकू. जास्तीच टाकायची. मोठं बनवायला घेतल्या ना मोदक, हे बघ एवढी टाकायची अशी. टाकून द्या. आता मोदक बनवायचं. थोडंसं तेलाचा हात घ्यायचा आणि याला असं करायचं. मंडळी मला जास्ती भारी येत नाही मोदक बनवता, तरी पण प्रयत्न करायचं. अशी डिझाईन बनवून घेतली आहे ग. आता जॉईन करायचं असं. मंडळी असं बनवायचं. मला जास्ती भारी येत नाही, पक्का भारी येत नाही. जास्ती पण नाही ना, पक्का पण नाही भारी येत. आपलं साधं सिंपल पण चांगलं बनवता. मस्त बनवलं ना मंडळी मोदक. गणपती बाप्पा मोरया. असं बनवून घेता सर्व मोदक. भारी बनवले का मंडळी मोदक? सर्व बनवून घेता आणि मग झाल्यावर दाखवता का. हे बघा मंडळी मी बनवले मोदक. कसं बनवले मंडळी? भारी बनवले. आता त्याच्यावरती केशर लावायचा. ते मी केशर दाखवलेला ना, तो लावता का एक एक मोदकच्या वरती, मग मस्त कलर येतात. हे बघा म्हणलं असे केशर लावला ना मस्त होतात का मोदक. म्हणजे मस्त होतात नाही, खायला चांगलं लागतात. केशरने कलर पण मस्त येतो मोदकाला. असं लावायचं, मस्त वाटतं. डिझाईन भारी येतं का कोण मोदकाला. आता मस्त पाणी उकळत ठेवलंय. आता हे टोप काला पडतं ना, आपण असं वाफेला काय ठेवलं तर त्याच्यात लिंबू टाकायचा, मग असा काला पडत नाही. असाच टोप राहतं. तर माझ्याकडे लिंबू नव्हता ना, मम्मीने थोडीशी कैरी टाकले. आता याही चालन आता अशी ठेवून देता आणि त्याच्यावरती झाकण देता. झाले आपले मोदक. झाल्यावरच दाखवता मंडळी. हे बघा मंडळी झाले आपले मोदक बनवून. हे बघा कसे बनवल्या. केसर विसर लावला ना मस्त कलर येतं का. असं लावा तुम्ही पण, असं बनवा मंडळी मोदक. हे बघा किती मस्त झाल्यात. गरम आहे ना आता. आवडली का मंडळी रेसिपी? आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. बाय बाय मंडळी.